गुड मॉर्निंग. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण 10 स्टँडर्डचा जो आपला लास्ट लेसन चालू आहे मेन्सुरेशन त्याचा आपला प्रॅक्टिस सेट 7.1 आपण मागच्या लेक्चरला ऑलरेडी घेतलेला आहे. ह्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 7.2 बघायचं आहे. मग आता 7.1 प्रॅक्टिस सेट मध्ये आपण जवळपास क्यूब, क्युबॉइड, त्यानंतर आपला सिलेंडर, त्यानंतर हेमिस्फियर, त्यानंतर काय स्पेअर यांचे आपण फॉर्म्युले वगैरे बघितले होते बरोबर. व्हॉल्यूम आहे, टोटल सरफेस एरिया आहे आणि काय सरफेस एरिया असे आपण फॉर्म्युले ऑलरेडी बघितले होते. आता आपल्याला 7.2 मध्ये हा जो लेसन आहे कशावर डिपेंड आहे तर फ्रस्टम ऑफ अ कोन. आता फ्रस्टमचा अर्थ काय ते बघू. फ्रस्टम म्हणजे साधं तुम्हाला एक सांगतो, आपली जी आंघोळीची बकेट असते का तो आकार म्हणजे काय फ्रस्टम. आता फ्रस्टम ऑफ कोन म्हटले ना, मग आता कोन कसा असतो आपल्याला माहितीये ना, अशा प्रकारे काय असतो रे कोन. आपण असा बघितलाय कोन बरोबर, किंवा हा काय आपला कोन शेप आहे, हा काय आपला कोन शेप बरोबर ना. या कोनचा वरचा भाग जर आपण काय केला कट केला, काय केला हा कोनचा भाग कट केला, मग हा जर कट केला तर कसा दिसणार आहे बरं आता हा कोन अशा प्रकारे बरोबर का ना. हा जो कोन आहे कोनचा वरचा कोपरा काय केला कट केला, किती पण कट केला असेल काय सांगतील नाही, किती पण कट केला असेल मग तो असा दिसेल ना. आणि याला ह्या डायग्रामला आपण टोटल काय म्हणतो कोन, आणि वरचा भाग जर कट केला त्याला आपण काय म्हणतो फ्रस्टम, काय म्हणतो आपण त्याला फ्रस्टम. मग आतापर्यंत आपण मागच्या लेसनला कोन बघितला, या लेसन मध्ये आपल्याला फ्रस्टम बघायचा आहे. खूप इम्पॉर्टंट आहे पण हा, जसं मागच्या लेसन मध्ये भरपूर फॉर्म्युले होते, या लेसन मध्ये फक्त फ्रस्टम वरती आपल्याला 4 ते 5 फॉर्म्युले आहेत ते पाठ करायचे. आणि ते पाठ झाले का आपल्याला टोटल प्रॅक्टिस सेट 7.2 इझी. मग एखादा क्वेश्चन याचा हमखास असतोच. या प्रॅक्टिस सेट मध्ये फक्त 3च क्वेश्चन आहे, त्यापैकी 2 सॉल्व्ह करायचे आणि एक क्वेश्चन जो आहे तो फिलिंग द ब्लँक आहे. छोटा प्रॅक्टिस सेट आहे तो आज आपला होऊन जाईल या लेक्चर मध्ये. तर फ्रस्टमचा अर्थ काय आला मला ते सांगा पहिले. मग आता ही डायग्राम जर आपण उलटी केली तर बकेट तयार होईल का नाही. बकेटला वरतून पण सरफेस आहे, खालून पण सरफेस आहे बरोबर का नाही. यालाच काय म्हणतो आपण फ्रस्टम. मग क्वेश्चन आपल्याला असे विचारतात, एखादी काहीतरी बकेट आहे, त्या बकेटची इथं पण रेडियस, इथं गोल झालं म्हणजे इथं पण रेडियस येणार आहे बरोबर का नाही, आणि इथं पण गोल आहे म्हणजे इथं पण रेडियस येणार आहे बरोबर का नाही. मग फ्रस्टमला नेहमी किती रेडियस असतात 2 बरोबर. रेडियस किती असणार आहे 2. दुसरं काय असतं बरं फ्रस्टमला हाईट बरोबर, ह्या बकेटची काहीतरी हाईट असेल ना. तिसरी काय गोष्ट आहे बरं स्लाइड हाईट. स्लाइड म्हणजे काय रे तिरपी, बादली तिरपी असते बघा, ही सरळ हाईट झाली आणि ही काय झाली स्लाइड हाईट झाली, तिरपी हाईट झाली. या 3-4 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. पहिलं काय 2 रेडियस असणारे, दुसरं काय हाईट असणारे, तिसरं काय स्लाइड हाईट असणारे म्हणजे काय तिरपी उंची असणारे. मग याच्यावर आपल्याला टोटल लेसन आपल्याला बघायचं आहे लक्षात. मग आता या फ्रस्टमचे काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले कोणते कोणते ते आता आपल्याला बघायचे. बघा तुमच्या समोर पेज नंबर 147 आहे का, लिहिण्याची तशी काही गरज आहे का नाही, तुमच्या समोर आहे तसे. ओके, ते मी तुम्हाला फक्त एकदा सांगतो. आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं फ्रस्टमला काय असते बरं हाईट. हाईट फॉर काय असणार आहे रे एच. हाईट काय मानायची आपल्याला एच. सेकंड रेडियस पण दिलेली असते आपल्याला, काय असते रेडियस. मग रेडियस एकाला R1 मानायची आणि एकाला काय मानायची R2 मानायची. हे लक्षात. जनरली R1 कोणाला मानायची मोठ्या रेडियसला, जनरल म्हणतोय म्हणजे R1 राहील आणि हे काय असेल R2 असेल. रेडियस वेगवेगळ्या 2 असणारे रेडियस आहे. अजून काय असेल बरं स्लाइड हाईट म्हणजे काय असते बरं एल. आपण मागच्या लेक्चरला बघितलंय स्लाइड हाईटला आपण काय कन्सिडर करतो एल बरोबर. मग आता याच्यावरून तुम्हाला एकूण 4 फॉर्म्युलेच आहे, ते 4 फॉर्म्युले कोणते आपल्याला बघायचे. सरांच्या समोर बुक आहे ना. मग आता पहिला फॉर्म्युला काय बरं स्लाइड हाईट ऑफ फ्रस्टम. मग आता स्लाइड आपण मागच्या कोन मध्ये बघितलं होतं, कोन मध्ये आठवतं का स्लाइड हाईट काय बघितलं होता एल इज इक्वल टू अंडर रूट काय बदलं होतं एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर असं बघितलं होतं बरोबर ना. पण तेव्हा एकच रेडियस होती, आता किती रेडियस आहे रे 2 रेडियस आहे ना. मग आता त्या 2 रेडियस लिहावं लागेल म्हणून काय करायचं फॉर्म्युला काय तयार होईल आता एल म्हणजे स्लाइड हाईट
आहे ना शब्द. स्लाइड हाईट इज इक्वल टू इन अंडर रूट h स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट r1 स्क्वेअर सॉरी r1 मायनस r2. r1 एक r2 आहे r1 मायनस r2 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण की r1 काय असतो मोठा म्हणून तो मोठ्यातून लहान संख्या मायनस करायची. स्लाइड हाईट कळाली का. स्लाइड हाईट म्हणजे ही हाईट काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे. L इज इक्वल टू इन अंडर रूट h स्क्वेअर प्लस r1 मायनस r2 ब्रॅकेट स्क्वेअर. होईल का पाठ. सेकंड फॉर्म्युला कोणता आहे बरं. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. कर्व सरफेस एरिया म्हणजे काय ही कडा काढायची म्हणजे हा आणि हा सरफेस येईल का त्याच्यात नाही. कर्व म्हणजे काय वाकडा. हा इकाला टोटल म्हणजे एखाद्या बकेट आहे बकेट आपली सगळ्याला बकेट कन्सिडर करा. हा पूर्ण जो एरिया आहे का याला काय म्हणायचं कर्व सरफेस एरिया. म्हणजे वरचा आणि खालचा येईल का याच्यात नाही. मग कर्व सरफेस एरिया जर विचारलं तर फॉर्म्युला काय बरं तुम्हाला पाय L इन ब्रॅकेट r1 प्लस r2 येईल का लक्षात. हा सेकंड फॉर्म्युला आहे. थर्ड फॉर्म्युला कोणता आहे बरं आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. आता टोटल सरफेस एरिया म्हणजे काय हा कर्व सरफेस येणार आहे प्लस वरचा सरफेस प्लस खालचा सरफेस यालाच काय म्हणणार आपण टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. मग टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला काय बरं पाय L इन ब्रॅकेट r1 प्लस r2 प्लस काय होणार बरं पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर. अलग लक्षात. हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा. आणि थर्ड जो आहे तो काय बरं सर्वात इम्पॉर्टंट ज्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. मग फ्रस्टम म्हणजे तुम्हाला सांगितलं ना बकेट असते बादली असते त्या बादलीत किती पाणी बसलं म्हणजे व्हॉल्यूम. आपण मागं पण शिकलोय ना जसं ह्या टोपीमध्ये किती फरसाण बसलं त्याला व्हॉल्यूम म्हणायचं. तशी बकेट आहे बकेटमध्ये किती पाणी बसलं याला काय म्हणायचं व्हॉल्यूम. मग ह्या फ्रस्टमचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे 1/3 पाय h इन ब्रॅकेट r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर इंटू r1 सॉरी प्लस r1 इंटू r2 येईल का लक्षात. हे एकूण आपल्याला 4 फॉर्म्युले आहेत. हे 4 फॉर्म्युले पाठच करायचे आहेत. पाठ झाल्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. जसे तुम्ही 7.1 चे एक्झाम्पल फॉर्म्युले पाठ केले तसे हे पण फॉर्म्युले पाठ करायचे. पाठ झाले ना सर्वांचे. विचारू का भाग्यश्री राय गोबी नाही पाठ केले. पाठ केले का नाही केले नाही केले मग नको उठू बसून राह. मग काय विचारण्याचा अर्थच नाही बरोबर आहे का नाही. पाठ केले तर विचारायचं. ते गायब काय घातलं आज कोणाचं. अच्छा ते का बरं घालून फिरू राहिले. हा मग काय जाऊन फिरायचं एक शारजेला घालायचं ते मंगळसूत्राने वाटतं ना. पाठ का बरं नाही केले भाग्यश्री टाइम नाही मिळाला का. बर चला आता आपल्याला हे फ्रस्टम ऑफ कोन वरती 4 फॉर्म्युले आहेत. आता बघा काय आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.2 बघायचा आहे ज्याच्यामध्ये सर्व फ्रस्टम वरती क्वेश्चन आहे. मग आता आपण काय करू बरं क्वेश्चन नंबर काय घेऊ बरं फर्स्ट. ओके क्वेश्चन तुमच्या समोर आहे. फर्स्ट क्वेश्चन द रेडिया ऑफ 2 सर्कल एंड ऑफ फ्रस्टम शेप बकेट आर 40 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. काय दिलंय बघा आपल्याला. आपण पहिला क्वेश्चन बघतोय. एक फ्रस्टम दिलाय म्हणजे असा असणार आहे बरोबर का. हा असा असणार आहे फ्रस्टम असा काहीतरी फ्रस्टम असेल बरोबर. याला काय दिलं आपल्याला 2 ही बकेट आहे याला काय म्हटले बकेट पण उलटी केली बकेट. बकेट अशी नसते ना उलटी झाली बकेट आंघोळ झाली आणि पुन्हा उलटी करून ठेवली. मग याला काय दिलंय 2 आपल्याला रेडियस. मोठी रेडियस किती बरं 40. मग याचा अर्थ ही असेल ना रेडियस बरोबर का नाही. ही किती दिली आपल्याला 40 सेंटीमीटर ही रेडियस दिली. ही छोटी रेडियस असणार ही किती दिली रे 7 सेंटीमीटर दिलेले आहेत बरोबर. नेक्स्ट अजून काय दिलंय बरं हाईट ऑफ बकेट इज. हाईट म्हणजे इथून तर इथपर्यंत हाईट असेल किती ही 30 सेंटीमीटर ही काय दिली आपल्याला हाईट दिली. नेक्स्ट हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. तर त्या बकेटमध्ये एकूण किती पाणी बसेल. किती पाणी बसेल म्हणजे काय काढायचं सोनवणे
व्हेरी गुड. काय काढायचं? व्हॉल्यूम. त्यात किती बसेल ना? पाणी बसेल. म्हणजे काय काढायचंय? व्हॉल्यूम काढायचंय. मग आपल्याला काय माहित पाहिजे रे? काय माहित पाहिजे आपल्याला? मग व्हॉल्यूम. मग आता गिवन काय एकदा लिहून टाकू वाटलं सर. गिवन मध्ये काय? गिवन ही काय असणार आहे? मोठी रेडियस म्हणजे R1 असणार आहे, बरोबर ना? R1 किती बरं? 40 सेंटीमीटर. R2 किती आपल्याकडं? 7 सेंटीमीटर. अँड हाईट किती आपल्याकडं? 30 सेंटीमीटर. बाकी काय आहे का? नाही. मग आता आपल्याला काय काढायचंय? त्यात किती पाणी बसणार आहे म्हणजेच काय काढायचंय? व्हॉल्यूम काढायचंय ना. मग आपल्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय बरं? व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू व्हॉल्यूम काय असतं बरं आपला? 1/3 पाय h इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. हा फॉर्म्युला आहे, बरोबर ना? हा कशाचा फॉर्म्युला आहे? व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. मग आता फक्त काय करायचे आपल्याला? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, बाकी काहीच नाहीये. सिंपल असतात. एक्झाम्पल इज इक्वल टू 1/3. पायची व्हॅल्यू काय घ्यायला लावली का रे आपल्याला? पायची व्हॅल्यू काय घ्यायला लावली का? नाहीये. मग आपल्याला जी सोपी असेल ती घेऊ वाटलं. चला 22 बाय काय घेऊ आपण? 7. h नंतर काय? h हाईट किती बरं आपल्याला? 30 इन ब्रॅकेट R1 किती बरं? R1 40 चा काय घ्यायचं इथं आपल्याला? स्क्वेअर प्लस R2 किती आपल्याकडं? 7 चा काय घ्यायचा? स्क्वेअर प्लस R1 किती आपल्याकडं? 40 इंटू R2 किती आपल्याकडं? 7. अलग लक्षात. मग आता हे फक्त आपल्याला सोल्युशन सॉल्व्ह करायचं आहे. मी इकडे लिहू का? मी वरती इकडे लिहितो. मग आता बघू आपण काय काय. एक काम होईल बघा, इथं लक्षात येईल का? 3 ने इथं 30 ला मल्टिप्लाय डिवाइड होऊ शकतं ना, बरोबर ना? मग 3 1 जा 3, 3 10 जा किती होणार बरं? 13. मग आता पुढे काय राहील बरं? 1. आता काय राहिला बरं? 22/7 इंटू काय इथं? इथं काय आहे? 10 इन ब्रॅकेट. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आपण. मग आता 40 चा स्क्वेअर किती असतो? 40 चा स्क्वेअर 196. 40 चा स्क्वेअर किती असतो? 196 प्लस 7 चा स्क्वेअर किती असतो? 49 प्लस या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लाय. 7 चोक 8 28 आणि 7 1 जा 7 आणि प्लस किती होणार आहे? 98. किती होणार आहे? 98. आता या सर्वांची काय करायची आपल्याला? ऍडिशन. व्हेरी गुड. मग 22/7 इंटू 10 इन ब्रॅकेट यांची सर्वांची ऍडिशन करा. 8 प्लस 9 किती होणार बरं? 70. 70 प्लस 6 किती होणार बरं? 23. बरोबर का नाही? किती होणार आहे? 23. 3 आला. कॅरी केला आता 2 गेला. 2 प्लस 10 किती? 9 प्लस किती होणार आहे? 11. 11 प्लस 4 15. 15 प्लस 9 24. किती होणार आहे? 24. आता 2 पुन्हा आला. 2 आणि 1 किती होणार बरं? 3. म्हणजे ऍडिशन किती आली बरं? 340. बर बघा अजून एक काम झालं इथं. ह्या 243 कसला क्यूब आहे रे? 7 चा. कसला क्यूब आहे? 7 चा. मग आपण 7 ने डिवाइड करू शकतो ना. 7 चा क्यूब आहे. क्यूब आहे. स्क्वेअर हा 49 आहे. 49 ला पुन्हा 7 ने मल्टिप्लाय केल्यावरती 343 येतो. मग 7 1 जा 7 7 49 जा 343. ओके. अजून काय होईल बघा. इथं 20. आता एक काम करू आपण. इथं 22 लिहू वाटलं सर इंटू 10 इंटू काय करायचंय बरं? 49. म्हणजे किती येणार आहे? फक्त 0 ठेवून द्यायचं ना. म्हणजेच किती येणार आहे? 49 आणि हा 0 490. आता या दोघांचं फक्त काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. आणि ते मल्टिप्लिकेशन म्हणजे आपलं फायनल आन्सर असेल. करू आपण बाजूला 490 इंटू. बरं एक काम करू, 0 डायरेक्ट आन्सर मध्ये घेऊन टाकू ना, चालेल? 0 डायरेक्ट काय करू आपण? आन्सर मध्ये घेऊन टाकू. मग आता फक्त मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचंय? 49 इंटू 22. मग आता 2 9 चा किती येणार बरं? 80. 2 4 चा किती येणार आहे? 8 प्लस 1 किती येणार आहे? 9. 2 ने मल्टिप्लाय केला पुन्हा तेच येणार आहे. यांची ऍडिशन किती होईल? 8 ला 8 राहील. 8 70 आणि इथं काय राहणार आहे? 10. इथं काय होईल बरं?
10780. म्हणजे आपल्याला काय काढायला होतं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसा असतो बरं आपल्याला स्क्वेअर क्यूब मध्ये. मग आपण काय करू शकतो 10,780 सेंटीमीटर क्यूब हा काय आला व्हॉल्यूम आला. आता लक्षात द्या इकडे अजून बघा अजून एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं नाही कारण आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे त्या बकेट मध्ये किती लिटर पाणी बसेल. हे लिटर आलंय का आपलं नाही हे लिटर आलेलंच नाही आपलं. पण आता सेंटीमीटर क्यूबचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करायचं असेल तर त्या सेंटीमीटरला 1000 ने डिवाइड करावं लागतं. म्हणजे मला हे म्हणायचंय का 1 लिटर इज इक्वल काय असणार आहे 1000 सेंटीमीटर क्यूब. मग आता आपल्याला सेंटीमीटर क्यूबने काढायला लावलं आपल्याला किती लिटर पाणी बसणार ते काढायला लावले. मग या सेंटीमीटरला किती डिवाइड करायचं असतं बरं 1000 ने. म्हणजे त्या सेंटीमीटर क्यूबचं कन्व्हर्जन कशात होणार आहे लिटर मध्ये होणार आहे म्हणून मी इथे लिहितो देअरफॉर. आता आपल्याला काय करायचंय हाऊ मेनी लिटर किती लिटर इज इक्वल टू काय होणार आहे किती सेंटीमीटर आहे बरं सेंटीमीटर क्यूब 10,780 सेंटीमीटर क्यूब ला आपण कशाने डिवाइड करणार आहे बरं आता 1000 ने डिवाइड करणार आहे आणि 1000 ने डिवाइड केल्यानंतर हे कशात होणार आहे कन्व्हर्जन आपलं लिटर मध्ये होणार आहे. कशात होणार आहे लिटर मध्ये. मग आता काय कट होतं का बघा बरं हा 0 गेला हा 0 गेला हे 2 0 गेले पॉइंट इथे येईल ना 2 0 गेले आपले पॉइंट नंतर 2 संख्या आल्या पाहिजे. म्हणजे काय होणार आहे 10.78 लिहिला तरी चालेल 0 लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल काही फरक पडत नाही. तर त्या बकेट मध्ये एकूण किती लिटर पाणी बसणार आहे 10 लिटर 780 ग्रॅम. ध्यानात आलं का. म्हणजे थोडक्यात 10.78 लिटर पाणी त्या बकेट मध्ये बसणार आहे. येईल का एक्झाम्पल लक्षात नक्की का. फक्त एक महत्वाचं कन्व्हर्जन शेवट माहित असू द्या 1 लिटर इज इक्वल टू काय असतो बरं 1000 सेंटीमीटर क्यूब असतो. येईल लक्षात नक्की. तुम्हाला दोनच गोष्टी एक म्हणजे फॉर्म्युला माहित पाहिजे सेकंड ही कन्व्हर्जन माहित पाहिजे. आता हे नेहमी लक्षात ठेवायचं वरती लिहूनच ठेवा आता लिहून ठेवा वाटलं सर 1 लिटर इज इक्वल टू काय पुढे आहे बरं दिलेलं आहे का बरोबर जाऊ द्या मग तरी पण पाठ ठेवाच दिलं नाही टायमिंग होतं लक्षात पाहिजे आपल्या माहित पाहिजे. येईल लक्षात 1 लिटर इज इक्वल टू काय असतो 1000 सेंटीमीटर क्यूब. ऑलरेडी त्यांनी गिवन दिलाय बहुतेक तुम्हाला पेपर मध्ये पण देतील आणि नाही दिलं तर पण आपल्याला माहिती तर पाहिजेच. येईल लक्षात. पहिला क्वेश्चन कळेल सर्वांना काय डाऊट होईल पहिल्यामध्ये नक्की करू का रफ मग मी फक्त फॉर्म्युले पाठ करा बाबड्यानो. फॉर्म्युले पाठ केले तर एक्झाम्पल लक्षात राहील सॉल्व्ह करता येईल. फॉर्म्युले पाठ नसेल तर काहीच करू नाही शकत आपण. आता एक्झाम्पल नंबर बघायचा आपल्याला सेकंड एक्झाम्पल काय मोठे थोडं तीन गोष्टी सॉल्व्ह करायच्या. तुमच्या समोर क्वेश्चन आहे बघा काय क्वेश्चन आहे द रेडिया ऑफ एंड ऑफ फ्रस्टम आर 40 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आता काय दिलंय बघा पुणे एक काय दिलंय आपल्याला फ्रस्टम दिलाय हा काय एक आपल्याला फ्रस्टम आहे बरोबर ना. याची रेडिया दिली रेडिया म्हणजे 2 रेडियस दिल्या. पहिली रेडियस काय दिली आपल्याला 40 म्हणजे मोठी रेडियस काय दिली आपल्याला 40 सेंटीमीटर आणि छोटी रेडियस किती दिली आपल्याला 6 सेंटीमीटर. ओके नेक्स्ट काय दिलेलं आपल्याला अँड इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर. हाईट किती दिली बरं याच्यावाली 6 सेंटीमीटर ही हाईट दिलेली बरोबर. अँड फाइंड इट्स काय काढायचं बरं त्याचं आलं कर सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम जवळपास सर्वच काढायचं काहीच ठेवायचं नाही अलग सर्व काढायचंय. पण एक गोष्ट आता आपल्याला माहिती आहे तुम्ही जर पुढे फॉर्म्युला जर बघितला तर कर सरफेस एरिया काढण्यासाठी काय एक महत्वाची गोष्ट लागते बरं स्लाइड हाईट लागते. व्हेरी गुड. म्हणजे कोण लागतो रे एल लागतो ना. आणि एल लागत असेल तर आपल्याला पहिले एल काढून घ्यावं लागेल कारण की इथे एच दिलाय पण एल दिलाय का आपल्याला नाही लक्षात. मग आता काय काय गिवन आहे आपण बघूयात. गिवन मोठी रेडियस म्हणजे काय असते R1 असते.
मग R1 इज इक्वल टू किती बरं 40 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू किती आहे 6 सेंटीमीटर, H किती बरं 6 सेंटीमीटर अँड बस एवढं दिलेलं आपल्याला. ओके, पण आपल्याला पुढे गेल्यावर काय लागणार आहे एल लागणार आहे ना, स्लाइंट हाईट म्हणजे तिरपी उंची लागणार आहे ना, मग ती पण आधीच काढून ठेवू कारण की नंतर ते आपल्याला लागणारच आहे. म्हणून आपला फॉर्म्युला कोणता आहे बरं स्लाइंट हाईट म्हणजेच काय रे एल, आणि एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे अंडर रूट काय असतं बरं एच स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे का असा फॉर्म्युला सेम असाचे एच स्क्वेअर प्लस R2 मायनस R1 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यावरून काय काढतो आपण स्लाइंट हाईट किंवा एल काढतो. मग आता काय होईल बघा इज इक्वल टू इन अंडर रूट एच स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर रे 6 चा स्क्वेअर प्लस R1 किती आपला 40 मायनस R2 किती बरं 6 ब्रॅकेट काय बरं स्क्वेअर इज इक्वल टू इन अंडर रूट 6 चा स्क्वेअर किती होणार आहे 36 प्लस 40 मायनस 6 किती होणार बरं 8 आणि 8 चा स्क्वेअर किती असणार आहे 64 बरोबर ना 8 चा स्क्वेअर का 64 36 प्लस 64 किती होणार बरं 100 आणि 100 चं स्क्वेअर रूट घेतलं काय होणार आहे बरं 10 सेंटीमीटर दिलंय का यस. मग हे सुद्धा काय असेल सेंटीमीटर म्हणजे आपला एल किती आला रे इथं 10 सेंटीमीटर. काल पण आपण असे काढले ते आठवतं ना. ओके इथपर्यंत काय आलं बरं. हे आपण सर्व गिवन मध्ये काय काय असू शकते सर्व आपण काढून घेतलं. आता आपल्याला एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मग पहिलं काय सॉल्व्ह करायला लावलंय रे आपल्याला फर्स्ट काय सॉल्व्ह करायला लावलंय बरं कर्व सरफेस एरिया काय करायचं आपल्याला कर्व सरफेस पाहिलं आहे ना हा काय काढायचं आहे कर्व्ड सरफेस एरिया आणि कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय बरं पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस एल मग एल आहे ना. कर्व सरफेस एरिया काढायचं म्हणजे तिरपा एक लक्षात ठेवू का तुम्हाला एक सांगतो मी. आता मला सांगा आपल्याला कर्व सरफेस एरिया काढायचा आहे ना कर्व काढायचं म्हणजे ऑलरेडी तो तिरपा आहे ना मग तिरपा आहे म्हणजे एल राहणारच ना त्याच्यामध्ये फ्लाइंट आहे म्हटलं एल राहील का नाही राहणार तुमच्या बुक मध्ये नाही का एल आहे ना. लक्षात आलं काय लक्षात ठेवायचं कसं तुम्हाला कर्व सरफेस एरिया विचारला नाही लक्ष द्या तुम्हाला कर्व सरफेस विचारलाय म्हणजे तुम्हाला स्लाइड माहितच पाहिजे म्हणजे तुम्हाला एल घ्यावाच लागेल त्या फॉर्म्युला कन्फर्म ध्यानात आलं का. याच्यात एच येणं शक्य आहे का नाही कारण की उभी हाईटच नाही आपल्याकडं तिरपी हाईट आहे म्हणून एल हाय राहिलं हे लक्षात. मग आता फक्त आपल्याला काय करायचं रे व्हॅल्यू टाकायचे पायची व्हॅल्यू काय सांगितली का आपल्याला यस कायला सांगून ठेवली कट झाला असते जाऊ दे चला काय सांगितली बरं 3.40 इंटू एल काय आला आपला एल किती आला आपला 10 इन ब्रॅकेट R1 काय आपला 40 प्लस R2 काय बरं 6 टाकलं ना व्हॅल्यू. आता फक्त काय करायचं आपलं कॅल्क्युलेशन फॉर्म्युला पाठ असेल तर प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्हाला मी मल्टिप्लिकेशन कसं करायचं सांगितलं ऑलरेडी हा 0 जाईल हा पॉईंट पुढे शिफ्ट होईल ना म्हणजे किती येईल बरं इथं 31.4 बरोबर आहे का नाही. नेक्स्ट इन ब्रॅकेट काय राहिलं मध्ये 60 प्लस 40 प्लस 6 किती येणार आहे 20. आता अजून एक गडबड आहे बघा पुन्हा हा 0 गेला हा पॉईंट अजून एकदा शिफ्ट होईल पुढं म्हणजेच कोण राहिलं बरं 340 इंटू काय नाही फक्त 2 राहिला ना आलं का लक्षात येस ऑर नो नाही का आलं तो मी आधी शिकवलं बाबड्यांना असंच 1.2 इंटू काय सपोज 10 केलं तर आपण काय करतो 1 पॉइंट इंटू काय केलं सपोज 10 2 चा किती येणार आहे 20 10 1 जा 10 प्लस 2 किती येणार बरं 120 टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉइंट नंतर किती नंबर आहे 1 आहे मग आपला पण 1 आला पाहिजे ना मग डायरेक्ट आपण 12 लिहितो म्हणून मी तुम्हाला सांगितलंय एक 0 असेल तर पॉइंट 1 नी पुढे सरकायचं आलं 12 एवढं काय करायची गरज आहे का आपल्याला नाही आलं ना नक्की. मग या दोघांचं फक्त इथं काय करायचं आता आपल्याला मल्टिप्लिकेशन मग इज इक्वल टू 2 4 जा किती येणार आहे 8 2 1 जा 2 आणि 2 3 जा किती येणार आहे 6 काय करायचं आहे सरफेस एरिया बरं काय इथं सेंटीमीटर
कर्व सरफेस एरिया काय होणार इथं 628 सेंटीमीटर स्क्वेअर. येईल का लक्षात? नक्की. फक्त आपल्याला काय काढायला लावलंय? कर्व सरफेस एरिया काढायला लावलेला आहे. येईल का लक्षात? नक्की का? काय करशाल का पुढचे? नक्की का? का टोटल सरफेस एरिया किंवा व्हॉल्यूम काढून देऊ? दोघांपैकी एखादं. नक्की. पाठीमाग गुंजन देऊ का सॉल्व्ह करून? टोटल सरफेस एरिया किंवा व्हॉल्यूम दोघांपैकी एक काही सरस. नक्की. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. काय काढायचं आता आपल्याला? टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला काय आहे? पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. एवढंच तर काढायचंय. फक्त व्हॅल्यू टाकायची, सबस्टिट्यूट करा. पायची व्हॅल्यू किती घ्यायला लावली आपल्याला? 3.40. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. आणि लास्ट काय काढायचंय बरं आपल्याला? व्हॉल्यूम काढायचंय. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो बरं आपला? 1/3 पाय एल इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. येईल का लक्षात? तिघांचे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, इझिली काढू शकतात. नाही दिली तिने 3.40 तर तीच घ्यावं लागेल. दिली म्हटलं ती तीच. नसती दिली तर मग आपल्या मताने आपण घेऊ शकतो कोणती पण. फरक नाही पडत आहे काहीच. हा फक्त कुठे ते पॉईंट नंतर 2च्या डेसिमल मध्ये फरक पडतो. लय फरक नाही पडत. पण आता तिने सांगितलंय तर मग आपण लय डोकं नाही लावायचं, घेऊन टाकायचं. पहिल्याच सांगितलं होतं का आपल्याला? नाही. ते सिंपल होतं म्हणून घेऊन टाकले आपण. हे लक्षात. बरं आता आपल्याला कोणतं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय बरं? थर्ड वालं. ते काय? फक्त ऍक्टिव्हिटी एक प्रकारे. काय? ऍक्टिव्हिटी. बरं करतो मी रीड. काय ऍक्टिव्हिटी? काय बघा एक्झाम्पल नंबर 3. ऍक्टिव्हिटी विचारले जातात. ह्या काय दिलंय? द सर्कमफेरन्स ऑफ सर्कल फेस ऑफ द फ्रस्टम इज 132 सेंटीमीटर and 88 सेंटीमीटर and its height is 24 सेंटीमीटर. Find the curved surface area of the frustum. Complete the following activity. Pi is equal to 22/7 घ्यायला लावला आपल्याला. सर्कमफेरन्सचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? सर्कमफेरन्स. आता बघा फ्रस्टमला काय असतं रे? हे 2 सर्कल असतात बरोबर का नाही? एक प्रकारे या सर्कलची टोटल लेंथ म्हणजे काय असतं? सर्कमफेरन्स. म्हणजे आपल्याला रेडियस दिली का? नाही, सर्कमफेरन्स दिलाय. मग या सर्कमफेरन्सतून तुम्हाला काय काढायचं असतं बरं? रेडियस. आणि नंतर मग पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. पण तशी ऍक्टिव्हिटी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला सर्कमफेरन्सचा एक फॉर्म्युला असतो, तो आहे 2πr. सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला काय? 2πr. पण ऍक्टिव्हिटीज दिली म्हणून आपण त्या ऍक्टिव्हिटीज जाऊयात. बरं हा बघा पहिलंच काय दिलंय बरं? सर्कमफेरन्स. सर्कमफेरन्सचा अर्थ कळाला बाबड्यांनो? सर्कमफेरन्स म्हणजे काय? जी आपली अंगुळीची बादली आहे का, त्याची जी कडा काढायची एकूण लांबी आहे का, त्याला काय म्हणायचं? सर्कमफेरन्स. मग मला सांगा बादलीमध्ये एक कडा काय असणार आहे? मोठी. आणि एक कडा काय असणार आहे? लहान. म्हणून जी मोठी कडा आहे तिची किती लेंथ दिली आपल्याला? 132 सेंटीमीटर मोठी वरची कडा. आणि खालची कडा किती दिली रे? 88 सेंटीमीटर. तो आहे सर्कमफेरन्स. आणि या सर्कमफेरन्सतून काय काढायचं असतं आपल्याला? रेडियस काढायचा आहे. मग आता काय दिलंय बरं? सर्कमफेरन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो बरं? 2πr1. पहिली 1 ची काढू नंतर 2 ची काढू वाटलं सर. मग इथं काय बघा हा टोटल किती दिलाय बरं? 120. आता फक्त काय करायचे आपल्याला? व्हॅल्यू टाकायची आहे. मग आता 2 ची व्हॅल्यू दिली का त्यांनी? ओके. आय थिंक तसं काही केलं, डायरेक्ट देऊन टाकलं त्यांनी. मग इथं R1 इज इक्वल टू काय दिलाय? 132/2π आलाय. पुढे काही सॉल्व्ह करायचंय का? हे सॉल्व्ह तर करावंच लागेल आय थिंक. मग इज इक्वल टू पायची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला? 22/7. मग आता टाकू का व्हॅल्यू इथं?
132/2 इंटू पायची व्हॅल्यू काय टाकायची आहे 22/7 अलग लक्षात ही टाकायची इज इक्वल टू आता डिवाइडचा डिवाइड असला तो वरती जाऊन मल्टिप्लाय होतो डिवाइडचा डिवाइड असला तो वरती जाऊन मल्टिप्लाय म्हणजे हा इथे जाऊन काय होणार आहे मल्टिप्लाय मग मला सांगा इथं काय होईल बरं 132 इंटू काय होणार आहे 7 अपॉन किती बरं इथं 2 इंटू 22 डिवाइड होतं का बघू ना आपण ओके काय काय होईल बघू 2 1 जा 2 2 6 जा किती होणार आहे 12 1 कॅरी केला हा आला पुन्हा 2 पुन्हा 2 6 जा किती होणार आहे बरं 12 डिवाइड झालं 22 नी पण डिवाइड होईल ना 22 1 जा 22 22 3 जा किती होणार आहे 66 काय उरलं आपल्याकडं 3 इंटू 7 किती होणार बरं 21 म्हणजे इथं पहिली रेडियस किती आली रे 21 आले का नाही आता आपल्याला काढायचंय सर्कमफेरन्स ऑफ सेकंड म्हणजेच काय 2 पाय हे आपण खालची रेडियस काढली आता वरची पण रेडियस काढायची ना मग काय फॉर्म्युला 2 पाय r2 आणि ही किती दिली बरं आपल्याला 88 दिलेले आहे बरोबर का नाही मग आता व्हॅल्यू टाकू r2 काढायचं आपल्याला r2 इज इक्वल टू 88 हे दोघं इकडे आलं का नाही डिवाइड 2 पाय होणार आहे मग आपल्याला 88/2 इंटू पायची व्हॅल्यू माहिती आहे 22 बाय किती बरं 7 डिवाइडचा डिवाइड असला तो मल्टिप्लाय होऊन जाईल मग 88 इंटू 7 अपॉन किती होणार बरं 2 इंटू 22 किती 44 1 जा 44 44 2 जा 88 7 इंटू 2 किती होणार बरं 40 म्हणजे दुसरी रेडियस किती आली बरं 40 सेंटीमीटर आणि पहिली किती आली बरं 21 सेंटीमीटर एवढं सर्व लिहायचं आहे डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट न करू मार्क्स नाही भेटत बरं का ते लिहायचं मग बॉक्स करायचं बरं आता काय करायचं आपल्याला पुढे स्लाइड हाईट विचारली ओके काय विचारली स्लाइड हाईट विचारली मग आता माहिती आपल्याला फॉर्म्युला स्लाइड हाईटचा काय फॉर्म्युला ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे स्लाइड हाईट इज इक्वल टू इन अंडर रूट काय दिलंय बरं h स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट r1 मायनस r2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे फॉर्म्युला तसाच दिलाय मग आता फक्त आपल्याला काय करायचंय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे बरं h का हाईट काय दिलं 24 काय दिले 24 चा काय घ्यायचा रे इथं स्क्वेअर प्लस r1 काय आला आता आपला r1 21 मायनस r2 किती आला आपला 40 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर ना फक्त व्हॅल्यू टाकतोय आपण इन अंडर रूट आता काय घ्यायचं कडे कॅल्क्युलेशन करायचं ओके 24 चा काय घ्यायचा स्क्वेअर तुम्ही कोणत्या पद्धतीने घेऊ शकता 4 चा स्क्वेअर केला मी सपोज 4 चा स्क्वेअर 16 कॅरी केला 1 2 4 जा 8 8 2 जा 60 60 प्लस 1 किती होणार आहे 70 कॅरी केला 1 2 चा स्क्वेअर 4 आणि 1 काय झालं 5 म्हणजे 24 चा स्क्वेअर काय 576 काय ना कळलं नसेल मी काय केलं पण स्क्वेअर करण्याची मेथड आहे सांग मी तुम्हाला निवांतपणे सांगायला पुन्हा किंवा मग दुसरा स्क्वेअर करण्याची मेथड काय आपली 24 इंटू 24 तर आन्सर काय नाही आपलं 576 ओके प्लस 21 मायनस 40 किती होणार आहे 7 आणि 7 चा काय घ्यायचा आहे स्क्वेअर 7 चा स्क्वेअर किती राहणार बरं 49 राहणार ओके आता यांचं फक्त काय करायचं आपल्याला ऍडिशन मग आता यांची ऍडिशन काय होईल इज इक्वल टू इन अंडर रूट 9 प्लस 6 किती आहे बरं 50 चा 1 प्लस 4 किती आहे 5 प्लस 7 किती होणार आहे 12 पुन्हा कॅरी 1 आला 1 प्लस 6 किती 5 किती होणार आहे बरं 625 आकाशला स्क्वेअर आहे 25 चा 25 चा वर्ग काय असतो 625 म्हणजे इथं किती आला आपला 25 म्हणजे आपला यल आला का आताशी यल इज इक्वल किती आला 25 सेंटीमीटर का युनिट सेंटीमीटर मध्ये आहे आला का यल आपला ओके एवढंच काढायचं होतं पुढे काय करायचं कर सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम आणि कर सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम तिने फॉर्म्युला कसा दिलाय पाय यल द्यायच्या ऐवजी पाय इन ब्रॅकेट r1 प्लस r2 ब्रॅकेट कंप्लीट नंतर काय दिलाय यल दिलाय टाकू का व्हॅल्यू चला इथं सॉल्व करतो इथं रब करू का मी हे लिहून घ्या पाऊस करा तोपर्यंत व्हिडिओ आणि नंतर लिहा ओके मग आता आपल्याला तिसरं काय काढायचंय बरं कर सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम कर सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू काय सांगितलंय फॉर्म्युला
पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 L स्लाइड हाईट L आहे बरोबर का. मग आता फक्त व्हॅल्यू टाका. मग इथं पायला पाय घ्यायचा आहे का. ओके तसंच घेऊ वाटलं पहिल्या स्टेपला. बरं R1 काय आला होता आपला 21 प्लस R2 किती आला होता आपला 40 आणि L किती आला आहे आपला 25 आला का. ओके पायची व्हॅल्यू 22 बाय काय घ्यायला लावली आपल्याला 7 इन ब्रॅकेट या दोघांची ऍडिशन 4 प्लस 1 किती येणार आहे 5 2 प्लस 1 किती येणार आहे 3 आणि इंटू काय बघितलं 25 डिवाइड होऊ शकतं ना. 7 1 जा 7 आणि 7 5 चा काय येणार आहे 35. मग आता इथं कॅल्क्युलेशन करा 2 इंटू 5 इंटू 5 2 जा किती येणार बरं इथं 5 2 जा 10 5 2 जा 10 प्लस किती येणार आहे 11 इंटू काय येणार आहे 25. मल्टिप्लिकेशन मध्ये झिरो आलता आन्सर मध्ये लिहून टाकायचं. 25 1 जा 25 25 1 जा 25 प्लस 2 म्हणजे किती येणार आहे 27 म्हणजे तुमचा कर्व सरफेस एरिया किती आलं बरं 2750 सेंटीमीटर स्क्वेअर. अलग लक्षात किंवा स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं तरी चालतं सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही. येईल का लक्षात. हे तुम्हाला स्क्वेअर लिहिलं बरं का तुम्ही स्क्वेअर तसं सांगितलं स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं तर चालतं सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं तर चालतं काही लिहा काही प्रॉब्लेम नाही. येईल का लक्षात. थर्ड एक्झाम्पल काय अडचण राहील का. अशा प्रकारे आपण ह्या प्रॅक्टिस सेट मधले तिन्ही पण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.